शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांचेही प्रचंड हाल होत आहेत। शैक्षणिक दाखले, विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। याबाबत नागरिक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। गेल्या 3 दिवसापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासकीय कामकाजावरती मोठा परिणाम हा जाणवत आहे आणि याचाच परिणाम जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना होत आहे। आपण आहोत तहसील कार्यालयामध्ये। या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते खरं तर विविध कामे घेऊन जे आहेत ते या ठिकाणी आले, मात्र संपामुळे जे आहे कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नसल्याने त्यांची कामं देखील रखडलेली आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। पाहुशी, काय कामासाठी आला होतात? आम्ही नावावर करायला आलो, पण आहेच नाही कोणीच नाही। आला तुम्ही? कुठून आलात? दामणगाव। काही सांगण्यात आलं का आता काय कधी काम होईल? काही सांगण्यात आलं नाही, अजून फिराव करून राहिले, काहीच अजून जबाब भेटला नाही। ताई, तू कुठल्या कामासाठी आली होती आणि काय नेमकं आता तुम्हाला इथे माहिती मिळाली? मला कास्ट व्हॅलिडिटी बनवायचं आहे ॲक्च्युली, पण मला फॉर्म नंबर 3 आणि फॉर्म नंबर 17 घ्यायला सांगितलं होतं। त्याच्यावर सही शिक्काच नाही देत। मी 12 वाजेपासून बसली आणि कल्याण डोंबिवलीवरून आली आहे। कल्याणवर तू आली तिथे? हां, डोंबिवली। पण आता संप कधीपर्यंत चालेल याचा काही अजून साशंकता आहे? काही आयडिया राहिली असती तर आम्ही आलोच नसतो ना एवढ्या लांबून सर। माहितीच नाही तर बोलायला काहीच आयडिया नव्हती की इथे संप चालू आहे असं। निश्चितच तू कुठल्या कामासाठी आला आहे आणि काय नेमकं आता काम रखडलंय? मला सुद्धा आहे ना कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता होती ॲडमिशन प्रोसेससाठी, आणि कॉलेजमधले काही करत आहे की लवकर आणा कास्ट व्हॅलिडिटी, नाही तर ॲडमिशन राहून जाईल। आणि इथे आले आम्ही आणि मग हे संप म्हणताय, असे डोळ्यात डोळे पण नाही टाकत येते, फक्त असं सहज सांगताय की संप आहे। कधी होईल तर म्हणताय की सांगता नाही येत कधी होईल। जास्त पैसे मागून जे आहे काम करून दिला जात असल्याचा आरोप देखील आता केला जात आहे। एकंदरीत राज्यात जर आपण काही घटना बघितल्या तर अनेक ठिकाणी जे आहे अशाच आपल्या केंद्र आणि सेतू केंद्राच्या माध्यमातून जे आहे नागरिकांची लूट सुरू आहे। एकीकडे आता कर्मचारी मात्र या ठिकाणी संपावरती आहे आणि कर्मचारी संप कधीपर्यंत चालेल हे जरी आज स्पष्ट नसलं तरी मात्र नागरिकांची या ठिकाणी मोठी गैरसोय होत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।